अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सर्वांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, तुमचं कोणतंही शुभ कार्य असू दे, ते शुभ कार्य शुभ काम यशस्वी होण्यासाठी, शुभ काम पूर्ण होण्यासाठी तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे। तर बघा, शुभ काम कोणतं? तर मुलं परीक्षेला जाणार आहेत, हे सुद्धा शुभ काम आहे, कारण परीक्षा खूप महत्त्वाची असते आणि मुलांना त्यामध्ये यश येण्यासाठी मुलं धडपडत असतात। तर त्यासाठी असू दे, तुमचा मुलगा नोकरीसाठी चाललेला आहे, इंटरव्ह्यूसाठी चाललेला आहे, त्यासाठी असेल, तुम्हाला घर घ्यायचं आहे, घर घेण्यासाठी तुम्ही घर बघण्यासाठी चाललेलं आहे, त्यासाठी असेल, तुम्हाला घर बांधकाम करायचं आहे त्याच्यासाठी असेल, तुम्ही शेत घेणार असाल त्यासाठी असेल, तुम्ही प्लॉट घेणार असाल त्यासाठी असेल किंवा तुमच्या मुलामुलींच्या कुठल्याही कामासाठी, तुमच्या स्वतःच्या शुभ कामासाठी, कुठलंही काम असू दे, मग ते शुभ काम कोणतंही असू दे, तर ते शुभ काम करण्यासाठी तुम्ही घराच्या बाहेर पडण्यापूर्वी, उंबऱ्याच्या आत म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर पडण्यापूर्वी तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे। हा मंत्र जो आहे तो मंत्र गणपती बाप्पांचा आहे, कारण गणपती हे संकट दूर करणारे आणि दुःख निवारण करणारे, सुख देणारे असे हे गणपती बाप्पा आहेत। तर मंत्र कोणता आहे? श्री गणेशाय नमः। काय म्हणायचं? श्री गणेशाय नमः असं 11 वेळा तुम्ही देवघरात बसून म्हणा किंवा घरात उंबऱ्याच्या बाहेर पडण्यापूर्वी म्हणा। तुम्ही हा मंत्र जर बोलून बाहेर पडला तर तुम्हाला तुमचं कुठलंही शुभ कार्य असू दे त्यात नक्की यश येणार, तुमचं ते काम पूर्ण होणार, तुमच्या त्या कामात यश येणार, तुमचं शुभ कार्य नक्की होणार। मग ते कोणतंही शुभ कार्य असू दे, हे जे शुभ कार्य आहेत ते या मंत्रामुळे तुम्हाला निश्चित पूर्ण होऊनच तुम्हाला घरी याल तुम्ही। तर कसं असतं, आपलं शुभ कार्य जर झालं तर आपल्याला त्या गोष्टीचा आनंद मिळतो। समजा आपण एखादी शुभ गोष्ट करायला गेलो आणि ती नाही झाली तर आपण नाराज होतो, म्हणून आपण नाराज होऊ नये, आपलं शुभ कार्य यशस्वी व्हावं यासाठी हा मंत्र तुम्ही बोलून जायचं, घरातून बाहेर पडायचं आहे। हा मंत्र तुम्ही घराच्या आतच म्हणून बाहेर पडायचं आहे। तुम्हाला श्री गणेशाय नमः हा मंत्र बोलायचा आणि मगच बाहेर पडायचं, निश्चित तुम्हाला शुभ कार्यात यश येईल। हा माझा छोटासा उपाय जो आहे तो तुम्ही नक्की करा आणि हा उपाय तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा। माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण कुणाच्या नाही कुणाच्या शुभ कार्यात यश येऊ दे। आपण नेहमी दुसऱ्याचं चांगलं चिंतलं तर आपलं स्वामी समर्थ महाराज चांगलं करतील। कोणाला तरी शुभ कार्यात यश आलं तर आपण त्या आनंदात सहभागी होणं, ह्याच्यासारखं दुसरं कुठलीच गोष्ट नाही। आणि आपण दुसऱ्याच्या ज्या गोष्टी आहेत आनंदी, त्यांच्या गोष्टीमध्ये आनंद मानून जर आपण त्यामध्ये सहभागी झालो तर आपल्यालाही आपल्या गोष्टी यशस्वी व्हायला, आनंद मिळायला वेळ लागत नाही। आपल्यालाही स्वामी समर्थ महाराज आज नाही उद्या त्या गोष्टी देतात, म्हणून नेहमी दुसऱ्याच्या दुःखात सुखात सहभागी व्हा, दुसऱ्याचं चांगलं चिंता, तुमचंही चांगलं होईल। दुसऱ्याच्या दुःखामध्ये मनापासून सहभागी व्हा। एकेकाला सवय असते बघा, जर दुःख झालं त्याचं काय वाईट झालं तर बघा कसं झालं त्याचं वाईट, असंच पाहिजे हे असं बोलू नका, कारण महाराजांना सगळं दिसत असतं। एखाद्याचं चांगलं झालं तर खूप छान झालं हे मनातून बोला, आतून पण आणि ओटावर पण, हे सगळं तुम्ही मनापासून करा। महाराज नक्कीच तुम्हाला यश देतील, तुमचे सगळे शुभ कार्य चांगले करतील, तुम्हाला यश येईल। आणि माझा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी, नातेवाईक, शेजारी, संबंधितांना शेअर करा। कोणाला नाही कोणाला ह्या गोष्टी माहीत नसतात, त्या माहीत होतील। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील। शुभ कार्य तुमचं कुठलंही असू दे, हा मंत्र म्हणूनच बाहेर पडा, श्री गणेशाय नमः हा मंत्र म्हणूनच बाहेर पडा। आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला नक्की जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।